चला की आता आम्ही आलोय भंडारी डोंगर आहे ना, इथं आलोय ना. मंदिराचं काम चाललंय अजून. चप्पल राहिले तिकडं. फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. पायऱ्या बिऱ्या चालायचं. आम्हालाच माहित नाही आम्ही कुठं आलोय. जाऊ दे मरू दे. इथं बघा पाणी मस्त वाटतंय. मस्त वाटतंय पण. आणि ही लावलंय टिकली पडली माझी. सकाळी येताना अवतार छान होता ना, अवतार आता खराब झाला माझा. इथं फोन वापरून देत नाही तरी पण आम्ही केलाय कार्यक्रम. सगळ्या मूर्त्या आहेत. हनुमानाची मूर्ती, श्रीकृष्ण, तुकोबा, विठ्ठल रुक्माई, इकडे आलोय देहू मध्ये आणि आता चाललंय दर्शनाकडं. आणि नको ते आतमध्ये येतील पण किंवा नाही पण. छान आहे. आता आतमध्ये काय मोबाईल वापरायला देतात का ग माहित नाही. आपण जेवढ्या उशीर देतील तेवढ्या उशीर करूया. हा फोटो काढण्यास मनाई आहे. असं खाली बघ. दिसत नाही काय. इथं पण पैसे टाकला तर बाहेर. अयो पाय इतकं भासत ना, भासाची परिषद लई तापल्या. चला आता फोटो काढते जरा यांचं. 2 दिवस राहून आता निघालोय आम्ही. तर जेवायला गाडी थांबली आणि आम्हाला झोप आली पण हिला झोपायचं नाही. हिला आनंद घ्यायचा आहे प्रवासाचा. आता अंधारात काय बघणार आहे बाहेर काय माहिती. तरी पण बाजूला पडदा साडून तिचं बघणं सुरू आहे. आम्हाला मात्र झोप आली. घरनंच आली होती. सोनूसोबत तिकडं बसलेत आणि आम्ही दोघी इथं बसलो. तर आता झोपणार आहे मी. तिला झोपवणार आहे. ती कॅमेरामॅन झाली नाही म्हणते पण झोपवणार आहे. चला आता डायरेक्ट तुम्हाला घरी गेल्यानंतरच भेटीन. आम्ही जेवण करून आलो त्यामुळे आम्ही काही उतरलेलं नाही. आता जेवणाची नाही, आता झोपाची गरज आहे. वर दाखव. झोपाची गरज आहे आता. 2 दिवस राहिलो, बरं वाटलं, निघू वाटत नव्हतं. पण घरी पण थोडंसं आहे त्यांचं काम आणि वहिनीला घेऊन आलो नव्हतो. मग
बऱ्याचशा गोष्टी. तर तरी पण मला राहायचं होतं. नवऱ्याच्या पुढे जाता येत नाही. इकडे तुम्हाला 2 दिवस ब्लॉग बघायला भेटले नसेल, 2-3 दिवस झाले असते. पण आता ब्लॉग टाकून मी जे काय शूट केलं तिकडचे थोडेफार तर टाकून दे. पीक येतं तिची लय झोप आली. झोप आता, मोबाईल देऊन टाक. सोन्या ऐकते का? झोप आता. इथे मी थापटवते तुला. तुला राहा वाटलं होतं का? हां ये वाटत होतं का? नाही अवतार बघा. चला आता झोपतो सगळेजण. भेटू सकाळ. तुम्ही तर बघितलं होतं रात्री आम्ही गाडीला बसलो होता आणि सकाळी 5 वाजले आम्हाला घरी यायला. चालत वगैरे यायचं म्हणलं ना 5 वाजलेल्या. आणि थोडा वेळ झोपलं म्हणजे 1-1.5 तास झोपलं असेल. नंतर ना 6:30ला उठून डबल इकडे आलो. तुम्हाला माहिती आहे माझ्या नणंदबाई आल्या होत्या तर त्यांना सोडायला आम्ही इकडे आलो होतो. आणि आहे माझ्या नंदेचं घर. तिकडे किचन आहे, इकडं हॉल आहे. आणि बाहेर आता बांधायचं शेड वगैरे ठोकलं आहे त्यांनी. तर जायचं आहे. हे झोपली तर कारण त्यांना रात्रभर झोप नव्हती त्यामुळे. आणि सोनू गेली दुकानाला. तर आता त्यांना सोडले. आता निघणार आहे आम्ही. थोडा वेळ बसणार आणि निघणार. आणि आता आम्हाला खरंच करमणार नाही. इतके दिवस ते राहिलेल्या म्हणजे 15 दिवस होऊन गेले. तर आता एकटं आम्हाला कसं तरी वाटेल. सवय झालेली त्यांची. ते असायच्या दिवसभर. सोनूला पण सोनू तर म्हणते आत्याला चल की आम्हाला करमायचं नाही. हलवू नका की फोन. माझा हात थरथर कापतोय. भांडी घासून आली आता. तर चला आता घरी जाते आणि मग तुम्हाला भेटते. आणि ब्लॉग वगैरे एडिट करायचे आहेत आणि मग अपलोड करायचं आहे. तर एडिट करण्यासारखं लय आहे कारण मी जे शूट घेतलं आहे ना त्याला गाणे आहेत. तर ती गाणी मला सगळी काढावी लागणार आहेत आणि माझा आवाज द्यावा लागणार आहे. आणि ते काम असलं ना मग टाईम लागतो व्हिडिओ एडिट करायला. नॉर्मल असं मी बोललेलं असेल ना ते क्लिप ॲड करून नको असेल ते काढायचं त्याला जास्त टाईम लागत नाही. अर्ध्या तासाच होऊन जातं. पण जेव्हा व्हॉइस ओव्हरचा व्हिडिओ असतो ना मग त्याला टाईम लागतो. तर उशीर होणार आहे. पण असं जे काय थोडंसं शूट घेतलं मी तिथनं, जास्त काही घेतलं नाही कारण फिरायला गेलो त्यामुळे मोबाईलपासून मी लांब होते. ना कोणाचे मेसेज बघितले, ना कोणाला कॉल केला होता, ना कोणाचा कॉल उचलला होता. जास्त मी नव्हतेच मोबाईलमध्ये, फक्त फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी. बाकी कशासाठी मी मोबाईल हातात घेतलाच नव्हता. निघतो आता. निघणार नव्हतं म्हणजे कधीच निघलं असतं पण म्हणलं थोडा वेळ थांबूया कारण वर्ष झालं आम्ही पाडव्याला आलो त्याच्यानंतर आताच आलो आहे. माझं तर आत्ता लग्नाला 6 वर्ष होऊन गेलेत. त्याच्यावर आता मी दुसऱ्यांदाच इथे आले नंद्याच्या घरी. येतच नाही मी कधी. हे मला आणतच नाहीत. ती पण नवीन घरीच आले, जुन्या घरी नव्हतेच. नवीन घरी डायरेक्ट. वर्षानुवर्षच भेट होते आमची. तर चला तुम्हाला नंदेचं घर दाखवते कसं आहे कसं नाही येते. तरी त्यांची इथं मस्त असते ना त्यासाठी त्याने शेड वगैरे ठोकले आणि मस्त वाटते इथं सावलीत. आणि इथं बाहेर खोली काढायची आहे किचन. आणि ह्या 2 बेडरूम आहेत. त्याच्या आधी तर मी दाखवलेलंच आहे पण आता एकदा तर आधी बाहेरचं दाखवते आणि मग दाखवते. पण पाहिलं आहे भासतं तर फरशीवर. हा इकडे आहे ते आंघोळीचं बाथरूम आणि इकडं आहे ते टॉयलेट आहे. इकडं दिसते ना पायऱ्या. आणि तो रस्ता केला आहे छान केलं आहे. पहिले इतकं छान नव्हतं. आणि बाथरूमातच नळ वगैरे काढून घेतला. पाणी येतं आहे खायला. ह्याला नाही येत बाथरूमातल्या नळाला येतं. वरती टाकी वगैरे ठेवली. आतमध्ये दाखवते. आम्ही दोघंच आहे. ह्यांनी पाडलंय सगळं खाली बघा. झोपलेत ना लाताना सगळं उसुशा आणि रग पाडून टाकलाय. तर हा आहे हॉल. इथं देवारा केलाय त्यांनी. हा वाला फ्रीज
जे यांनी यांच्या भावाने मिळून दिला होता. घराची पूजा होती तेव्हा. छान केलंय. ही फरशी मला लय आवडली, मस्त आहे. थोडी जरी पुसली ना तर लगेच निघून जाते. 1 मिनिट हे ठेवू द्या वरती. रात्रभर झोप नाही, त्यामुळे आता आणून दिली आहे. तर हा असा हॉल आहे. आलेत बहुतेक 5 जण वाजता. इकडे किचन आहे. म्हणजे अजून पूर्ण काम नाही झालं घराचं, पण त्यांना राहायला घर नव्हतं त्यामुळे ती लगेच शिफ्ट झाले तिकडं. आणि हे आहे किचन. किचन ओटा वगैरे बनवलं नाही, कारण इथं किचन करायचंच नाही आहे, किचन बाहेर करायचं आहे. त्यामुळे किचन ओटा बनवलं नाही, कारण हे होणार आहे बेडरूम, हे असणार आहे हॉल. आणि हो, दाखवायचं राहिलं, इकडून दरवाजा आहे जो बाहेर जायला, बाहेरनं दिसलेला ना तो वाला. बाकी घर मस्त बनवलं आहे. बाहेर अजून एक रूम काढली असती ना लगेच तर मग छान झालं असतं. हे तर होणार आहे रूम. आणि हा दरवाजा किचनमधून येण्यासाठी. मस्त केलं आहे, छान वाटते. आधी ते तिकडं राहिलं होती, आता इकडं रानात असे माळाला राहायला आलते, कारण तिकडे लय टोकडी जागा होती त्यामुळं. तर असं आहे माझ्या नंदीचं घर. आत्ता बांधलंय त्यांनी, वर्ष झालं घराला. पाडव्याला होती घराची पूजा. पहिल्यांदा आम्ही आलो का नाही, म्हणजे आजच तर आल्या पहिल्यांदा त्यांच्या जुन्या घरी गेलो, कारण यांची जाऊबाई ना तिकडे जुन्या घरी राहतात. तर आधी आम्ही तिकडे गेलेलो, पण त्यांचं जुनं घर बंद आहे. म्हणजे एक खोली एवढी मोठी पण नाही आहे, लय छोटे. 2 माणसं त्यात कटाकटी झोपू शकते ती, सगळा पसारा ठेवून. म्हणजे भांड्याचं कपाट आणि गॅस वगैरे ठेवून 2 माणसं झोपू शकत होते. त्याच्यात तिसरा माणूस त्याला झोपायचं येत नव्हतं, कारण धान्याची पोती या सगळ्या गोष्टी होत्या ना त्यामुळं. तर आता हे भरपूर मोठं घर झाले. जुन्या काळातली घरं असायची ना कौलाची, असं त्यांचं पहिलं घर होतं. आता तिकडे जाणार नाही, तर त्यांचं जुनं घर पण दाखवलं असतं. इन्स्टाला जर बघितलं असेल ना तर आहे की खूप जुनं आहे. सारवायचं, चूल त्यातच, सगळं त्यात. पण अजिबात गरम होत नव्हतं, छान होतं. ह्या खाट एवढीच रूम होती, ह्याच्यातच सगळं होतं. गॅस पण त्यात, चूल पण आतच होती. कारण बाहेर ना शहरातल्यांचं कसं, इकडच्यांचं अंगण तेच, तिकडच्यांचं अंगण तेच, समोरासमोर दरवाजा, असं त्यांचं घर होतं तिकडचं. म्हणजे इथं नंदीचं घर, इकडं आहे ते त्यांच्या जाऊबाईचं घर, इकडं आहे ते शेजारी, आणि तिघांचं मिळून अंगण समोरच होतं आहे. त्यामुळे वावरायला अजिबात जागाच नव्हती. आता छान झालं आहे. तर चला असू द्यात, आता मी तुम्हाला जाताना भेटते डायरेक्ट. बघू घेतलं तर शूट घेईल, नाही तर नाही पण घेणार. चला थोडा वेळ पडते. सकाळ सकाळी आलो आहे आणि ना, तर आम्ही सकाळ सकाळी आलो आहे, म्हणजे आम्हाला यायला 7:30 वाजलेल्या. आणि तिकडे गेल्यापासून झाडं पाक वाळून गेलेले. हे झाड तर ना ह्याच्यात होतं ना, पूर्ण सुकलं होतं. तर आता पाणी घातलं, थोडंसं टवटवीत झालं आणि त्याला खालीच लावून टाकलं. म्हणलं नको, एवढं सगळं चांगलं यायचं जळून जायचं. आणि पाणी दिलं, कारण झाडं इतकी वाळली होती ना. मी तिथं ह्या सगळ्या ह्याच्या शेवाळ झालं होतं, आणि 3 दिवसात त्याचा पाक खडाडा होऊन झाला आहे. म्हणजे कडक उन्हाळा असतो का नाही तसं झालेलं आहे. चिरण्या झालेल्या, दुष्काळ पडल्यासारखं. तर आता ओलं केलं या, आणि आता कळ्या मोठ्या झाल्या तर झाडाच्या. बघा कसलं भारी वाटतंय. 9-10 कळ्या आल्या असतील. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे एक आहे. म्हणजे आहेत भरपूर आहे त्या. इथे एक आहे, इथे एक आहे. तर आता झाड छोटं आणि त्याला फुलं जास्त दिसणार आहेत ती. तर चला. आणि झेंडूची झाडं पण यावेळेस लवकर उगून आली ती. जर वेळेस काय होतं, इथली झाडं उपटली का नाही, इथं पाणी नसतं, कारण मी इथं झाडं लावतच नाही. सगळी झाडं असते ती का नाही ती तिकडेच असते ती. पण ह्यावेळेस मी सगळी झाडं इकडे आणून लावली ती. त्यामुळे त्याला पण पाणी भेटते. आणि झेंडू ह्यावेळेस लवकर उगवलं, त्यामुळं लवकर फुलं लागणार आहेत. ह्यात काही विशेष नाही. आणि छान वाटतं झेंडूची झाडं दारात असल्यामुळं. तर चला, घरात पण भरपूर सारा पसारा पडला आहे. आणि लाईट नाही आहे, फोनमध्ये चार्जिंग नाही. मला व्हिडिओ एडिट करायचे होते आज, पण बघा ना लाईटीनं आज घोळ केला आहे. आणि हा सगळा पसारा असा पडला आहे. आणि मॅडमचा बेड खराब आहे, कारण ती तिच्यावरच खेळत असते बेडवरती. तर त्याच्या बेडवरती एवढं सगळं सामान पडले तर तिला काय बघवू नये.
म्हणून कपड्यांच्या गाड्या मारायला लागल्या. तसा तर नाही इतका पसारा झाला नव्हता. तेव्हा पुण्यावरून आलो लोक नाही तेव्हा पसारा नव्हता, कारण आम्ही दरवाजा उघडा ठेवला होता ना वहिनी असल्यामुळं. तर पसारा इतका झाला नव्हता, कारण त्यांनी स्वच्छता ठेवली होती, झाडून वगैरे पुसून वगैरे घेत होत्या, कारण ते इथंच झोपत होते त्यामुळं. आणि आमच्यामुळं हा पसारा झाला आहे. म्हणजे आम्ही रात्री आलो आणि सकाळी उठून तर वहिनीनं सोडायला गेलो तर माझी कपडे वगैरे त्यातच होती ना, मग ते सगळं सामान मी खाली काढलं होतं आणि त्यांच्यासाठी पण आणलं होतं नाही, ते पण ते बॅगतच होतं या, म्हणून तो पसारा निघाला. नाही तर त्यांनी छान ठेवलं होतं भांडी वगैरे घासून. इकडे बघू शकता, इकडं काहीच पसारा नाही, कारण त्यांनी चांगलं ठेवलं होतं. हा सगळा पसारा आम्ही केला या आणि तो मला आवरायचा या. तर मी कपडे वगैरे चेंज करून घेतले. तर म्हणलं पहिल्यांदा पोटाचं बघावं, सोनूला भुका लागल्या कारण तिनं रात्री खाल्लं नव्हतं. म्हणलं आधी तिच्यासाठी काहीतरी बनवते आणि मग लागते कामाला. मला व्हिडिओ एडिट करायचे होते, कारण भरपूर दिवस चॅनलला ब्लॉग नाही आहे आणि मग चॅनल सगळं डेड झालंच माझं तसं. म्हणलं आता थांबायचं नाही, आता सुरू केलं पाहिजे. असं पण वहिनी होती त्यामुळं ब्लॉग वगैरे शूट करत नव्हते. त्या म्हणायच्या कर, मला घेऊ नको तुझे, तू करत जा की, पण मलाच नको वाटायचं. त्यांनी माझे ब्लॉग बघितले, मग म्हणल्या करत जा. त्यांनी आधी इंस्टाचे बघितलेले होते, ते म्हणलं मी इंस्टाचा व्हिडिओ बघितलेलं तुझं, यूट्यूबचे ब्लॉग बघितले नव्हते. मग मी त्यांना दाखवलं, म्हणलं काही चुकीचं आहे का काय. तर त्या म्हणलं काय नाही, दाखवत जा. कशात बघितलं, कोणाच्या फोनमध्ये? माझ्या शेतात बघितलेलं का कालचं व्हिडिओ? ओके, तर चला जास्त वेळ न लावता मी आवरून घेते ना. तर इथून पुढचा ब्लॉग आहे ना तो सेपरेट असणार. आता तर सगळं मी दुसरा ब्लॉग आहे ना तो सगळा मिक्स केला आहे. म्हणजे पुण्याचं थोडं नंतर प्रवासातलं काय असेल 1-2 मिनटाची क्लिप, नंतर वहिनीच्या घरचा आणि इथला. आम्ही राहिलो होतो बरं का, मी काल तुम्हाला सांगायचं राहून गेलं माझं. आम्ही राहिलो होतो कारण त्यांनी लय फोर्स केला राहा म्हणून. आम्ही राहिलो आणि आम्ही सकाळी उठून आलो आहे. आम्ही रात्री नाही आलो, नाही तर म्हणचाल रात्रीचा पण पसारा पडला आहे का काय. तर नाही, आम्ही त्या दिवशी राहिलो आणि आज सकाळी आलो या. आणि मग नंतर ना काय भांडी होती आणि त्या भरपूर दिवस इथं होत्या, 15 दिवस झालं असतील ना. मग घरात सगळा पसारा केला होता. मग आम्ही दोघींनी तो आवरला, झाडून पुसून स्वयंपाक हे करण्यातच आम्हाला 9 वाजले होते. मग जेवण, नंतर ना भांडी, मग 11 कधी वाजल्या कळलंच नाही. मग माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण होतं, कारण आम्ही चार्जरच घेऊन गेलो नव्हतं ना, ह्याला CP नसल्यामुळं बसत नाही कोणाचा चार्जर याला. मग फोनमध्ये चार्जिंग पण नव्हतं. आता पण 18% आहे आणि लाईट नाही आहे, पण म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करते आणि नंतरनं लाईट आल्यानंतरनं मग एडिट करत बसणं आणि आपल्या उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येतील. आता थांबणार नाही आहे, कारण पैसे खर्च करून आले, आता माझ्याकडे पैसे उरलेले नाहीत. तर आता मला तो ग्राफ भरून काढावा लागणार आहे. काय म्हणतात, माझा हट्ट होता, म्हणजे हट्ट नव्हता, जायचं होतं पुण्याला आणि मग मीच खर्च केला होता, माझंच पैसे केलं. तर माझ्या नवऱ्यानं रुपया पण खर्च केला नाही, सगळं माझ्यावरच ढकलून दिलं होतं, कारण त्यांना हप्ता वगैरे भरायचे असते. तर त्यांनी थोडाफार केला असेल, जास्त नाही, पण माझे सगळ्यात जास्त पैसे गेले ते. जाता गेलेलं कशाला काढा बिना कामाचं. पैसा आज ना उद्या कमवायतो, पण त्या आठवणी असतात नाही, फिरलेलो हिंडलेलो त्यानंतर नाही तर भेटत पैसा, काय येत राहतो जात राहतो. आठवणी महत्त्वाच्या असतात त्या. आणि मला कमेंट पण यायचे की कुठेतरी फिरायला जात जा, छान वाटेल, असं तसं. तर आमचं दुसरीकडे जाण्याचं प्लॅनिंग होतं, पण तुम्हाला माहीत आहे त्याला बूट घ्यायचं होतं आणि तो म्हणायचा सारखा ये, कारण लहान मुलाला जर आशा लागली का नाही तर ती मोडायची नसती. आणि तुम्हाला बूट दाखवायचं राहून गेलं, लायटिंगचं घ्यायचं होतं, पण जसं त्याला पाहिजे तसं ते लायटिंगचं नव्हतं. आम्ही मग नुसतं साधं बूट घेतलेलं, सोनूचं आहेत ना तसंच बूट घेतलं तर, फक्त त्याला लायटिंग नाही आहे. आणि कलर आहे ब्लॅक आणि व्हाईट असा कलर आहे. ओके, चला आता लागते मी कामाला. पहिल्यांदा धुवायचे कपडे सेपरेट काढते आणि बेड रिकामा करून देते तिला, नाहीतर ती चांगले कपडे पण घाण करून टाकणार आहे, तिच्या बेडवर आहे म्हणून. चला, उद्यापासून सोनूला शाळेत सोडायला ड्युटी होईल, कारण तिच्या मॅडमचा कालच फोन आलेला की ती का नाही शाळेत आली. आत्या आल्यापासून गेली असेल, नंतर ना आता 2-3 म्हणजे 5-6 दिवस झाला असेल ती शाळेत नाही गेलेली. पुण्याचे 3 दिवस आणि इकडे 1 आणि आधीचे 2, म्हणजे झालेत भरपूर दिवस. तर म्हणले परवापासून आम्ही येऊ शाळेत.
ओके चला बाय बाय. उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या, मस्त राहा. आणि आता सोनूचे छान छान व्हिडिओ बघायला तुम्ही सज्ज व्हा, कारण इथून पुढे सोनू ब्लॉग करणार आहे आणि सोनूचे व्हिडिओ असणार आहे. तर इथं येऊन बोल की. इतकी नाही तिनं मस्ती केली. तिचं चॅनल आहे बरं का. हे चॅनल स्टोरी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेल. आता तिचं 2 शब्द ऐका. बोला, कसं वाटलं पुणे फिरून? होय ना. इतकं म्हणजे कशातच रोकटोक नाहीये. खायचं पियचं, पाण्यात खेळायचं, सगळ्या गोष्टी. हां, आणि आम्ही ट्रेंड गेल्यानंतर हे घेऊन आलंय, कारण आम्हाला स्वस्त भेटलं. एरवी ही 300ला सांगत होतं, आम्ही 300चे 2 आणले. गप ना. 150ला 1 पडलं, म्हणजे 300चे 2 घेतलेत आम्ही. दिदीला 1 आणि हिला 1 घेतलंय. ह्यांना एवढंच घेतलंय बरं का. मी दुसरं काय घेतलं नाही, कारण खेळणी भरपूर आहे. लय खेळण्याच्या मागं लागलेले. पण मी खेळणं बिणं काय घेतलं नाही, कारण आमच्या घरात ठेवायला जागा नाही आहे. आणि खेळणी तरी कुठं ठेवणार आहे? सगळीकडे पिशव्या भरून ठेवल्या, त्या पोतं भरलं या खेळण्यानं. आणि तरी पण हिला खेळणी पाहिजे, म्हणून म्हणलं नाही, खेळणी नाहीत मिळणार. एवढंच घेतलंय मी तिला, दुसरं काय नाही घेतलेलं. ट्रेंडमध्ये म्हणजे आम्ही कुठं असलं ट्रेंड होतो ना, तेव्हा आम्ही कुठं बाहेर गेलोच नव्हतो, त्यामुळे आणायचा काही विषयच नाही झाला त्याचा. आणि आता मला तिथं दिसलं आणि मी म्हणलेलं मी काय पण करून हे किती पण महाग असू दे, दोघींना घेणार, आणि घेऊन टाकलं. लांबू नको मांजरासारखं काय पुरीची पसंत आहे. तर चला जाऊ द्यात. उद्या पण सोनूचे ब्लॉग येतील, ती बोलल छान छान, तुम्हाला आवडल. आता कसं झालेलं, तिची आत्या असल्यामुळे ती तिच्या आत्या संगच दंग व्हायची, माझ्याकडे येत पण नव्हती, हसत नव्हती. म्हणजे माझ्या संग जास्त बॉन्डिंग नव्हतं तिचं त्यावेळेस. आता त्या होत्या तर त्याच्यासंग जेवायची, झोपायची, त्यांच्या संगत मस्ती तिची चालायची. आता तसं नाही, आता मीच आहे आणि माझ्याशिवाय तिला पर्याय नाही आहे. तर असणार आहे आता छान छान ब्लॉग. मी पुण्यात होती तेव्हा मला लाजत होती, म्हणून मी बोलत नव्हती. हां, पुण्यात होती तेव्हा तिला लाज वाटत होती, म्हणून ती बोलत नव्हती. बरं चला जाऊ देत, ब्लॉग खूप मोठा होत आहे. चला बाय बाय.